लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर महाविकास आघाडी जोमाने विधानसभेच्या कामाला लागली आहे। शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला। मात्र 2च दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा पाहूया। त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। कसा असेल महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला? आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी घोषणा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी गेल्या शनिवारी केली। या घोषणेला 48 तास होत नाहीत तोच फाटाफूट सुरू झाली आहे। महाविकास आघाडीतील 3 पक्ष किती जागांवर लढणार यावरून नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी तर थेट 85 जागांची मागणी केली आहे। जागा वाटप करताना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनं मोठं मन करावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली आहे। लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। तर 2019ला महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा शिवसेनेचे जास्त आमदार होते अशी आठवण भास्कर जाधवांनी रोहित पवारांना करून दिली। तुम्ही एकाच गोष्टीची तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्या माध्यमातून आठवण करून देतो की 2019 साली या तिघांच्या महाविकास आघाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना होता, एवढंच मला सांगायचं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेस 100 ते 105 जागा, शिवसेना ठाकरे गट 90 ते 95 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा। दरम्यान अद्याप जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी दिली आहे। कुठलाही फॉर्म्युला राज्यातला देखील ठरलेला नाही आहे। सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार। जागा वाटप ही आघाड्यांमधली दुखरी नस असते। कितीही एकजुटीच्या भीमगर्जना केल्या तरी जागा वाटपावरून होणारं नाराजी नाट्य हा आतापर्यंतचा इतिहास आहे। लोकसभेलाही सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद झाला। आता विधानसभा जागा वाटपावरून पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटायला लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।